वेदर साईज मॅटर्स म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा. अतिशय कॉमन समस्या म्हणजे आपल्याकडे जवळपास तुम्ही एक माझा चॅप्टर जर पाहिला सुखविण्याच्या मंत्रामध्ये तर 21 प्रकारचे वेगवेगळे नॅचरल व्हेरिएशन हे त्या अवयवाच्या आकारामध्ये असतात. मग ह्या व्हेरिएशनमध्ये तुम्हाला याचं नॉलेज नसल्यामुळं तुम्ही एक दुसऱ्याचं कंपॅरिझन करत बसता आणि डिप्रेशनमध्ये जाता. वेदर साईज मॅटर्स बघा तुम्हाला महत्त्वाचं सांगतो. ऑर्गॅझम म्हणजे काय की जेव्हा समोरच्या पार्टनरला त्या ठिकाणी पूर्ण सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत 10 ते 15 मिनिटं जर तुम्ही परफॉर्मन्स करू शकले आणि त्यावेळेला स्पेशली फिमेल्समध्ये एक जी पॉईंट असतो जो की 1.5 इंच हा आतमध्ये योनीच्या आतल्या भागाला 12 o'clock पोझिशनला असतो. त्या ठिकाणी फ्रिक्शन झालं तर तुम्हाला ऑर्गॅझम होतं. मग हे ऑर्गॅझम होण्यासाठी एकदम समजा मायक्रोपेनिस असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फ्रिक्शन करू शकत नाही, नक्कीच ऑर्गॅझम होत नाही. समजा ॲव्हरेज साईजमध्ये समजा अवयव असेल तर CAT म्हणजे क्वायटल अलाइनमेंट टेक्निक्स आहे ते बऱ्याच जणांना माहीत नाही. बऱ्याचदा प्युबिक सिम्पायसिस म्हणजे जो हाडाचा भाग असतो त्या ठिकाणी देखील तुम्हाला फ्रिक्शन केल्यानंतर ते आनंद मिळत असतो. आणि समजा काही कारणामुळे मायक्रोपेनिस असेल, लहान लिंग असेल त्याला घाबरू नका. तज्ज्ञांना भेटा, P-शॉट थेरपी आहेत, स्कॅफोल्डिंग आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची इम्प्लांट करून देखील त्याला ओव्हरकम करता येतं. अतिशय सुंदर प्रश्न, त्यांचं मनापासून अतिशय कौतुक.